सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 13 एपिसोड या आधीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अभयच्या हाताला काच लागलेली असते. दीक्षा त्याच्या हाताला मलमपट्टी करते. अभय दीक्षाला शेवटचं विचारतो की तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही. दीक्षा म्हणते नाही आणि अभय तसाच रक्ताळलेला हात घेऊन घराच्या बाहेर रात्री निघून जातो आणि दीक्षा रडत बसते. आता दीक्षा काही वेळाने बेडरूममधून बाहेर येते. तिने ठरवलेलं असतं की आता अभयची जास्त काळजी करायची नाही. त्याचे विचार मनात आणायचे नाहीत, कारण त्याची काळजी केली की ती त्याच्याकडे जास्तच ओढली जाते. पण काय करणार, त्याची काळजी केल्याशिवाय तिचा जीव राहणारच नसतो. शेवटी ते मनाचं मनाशी विश्वासाचं घट्ट जुळलेलं नातं होतं आणि तिचं लक्ष त्याच्या बेडरूमकडे गेलं. तो अजूनही आला नव्हता आणि आपोआपच तिचं मन त्याच्या चिंतेनं व्याकुळ व्हायला लागलं. तिनं घड्याळात पाहिलं, 11:30 वाजले होते रात्रीचे. अभय अजूनही आला नाही. काय करू, त्याला फोन करू का? तिनं फोन हातात घेतला, पण नको. फोन केला तर त्याला लगेच समजेल की मी असं का करते. मला आता माझं हृदय घट्ट केलं पाहिजे असं म्हणून ती हॉलमध्ये सोफ्यावर त्याची वाट बघत बसते आणि तिथेच तिचा डोळा लागला. आता तिला पहाटे 5 वाजता जाग आली. तिला अचानक त्याची आठवण आली. तिने त्याच्या बेडरूममध्ये पाहिलं तरी तो आला नाही. दरवाजा तर उघडाच होता आणि तिला खूप काळजी वाटायला लागली. कुठे गेला असेल अभय? अजून का नाही आला? त्याला काही झालं तर नसेल ना? खूप रागात होता तो. गाडी व्यवस्थित चालवली असेल की नाही कुणास ठाऊक. तिच्या मनात नाना प्रकारच्या शंका येऊ लागल्या आणि तिचा हात आपोआप तिच्या मंगळसूत्राकडे गेला. पण गळ्यात मंगळसूत्रच नव्हतं आणि तिच्या काळजात धस्स झालं आणि तिने विचार केला, अभय जेसीकडे तर गेला नसेल. पण नाही, तो रागात होता म्हणजे तिच्याकडेही जाणं शक्य नाही. आणि इतक्यात तिला गाडीचा आवाज आला. अभय रागातच पायऱ्या चढत होता आणि त्याच्या बेडरूममधून ती घाईघाईत खाली पळायला लागली आणि पुन्हा दोघांची धडक झाली आणि पुन्हा ती अभयच्या मिठीत आली. त्याची नजर तिच्या नजरेत मिसळून गेली. तो तिच्याकडे प्रेमानं पाहत होता आणि तीसुद्धा तशीच प्रेमानं पाहत होती. असा कितीसा वेळ झाला होता तिला, माझं तुझ्यावर प्रेम नाही, तू जेसीसोबत लग्न कर असं म्हणून. पण त्याच्या डोळ्यात पाहिलं की ती हरवून जायची आणि तिचे डोळे त्याला सगळं कबूल करायचे. म्हणूनच ती अजिबात त्याच्या डोळ्यात पाहून बोलत नव्हती. त्याचे डोळे आता तिला विचारत होते, दीक्षा, यू लव्ह मी? आणि तिने नजर खाली झुकवली तशी त्याने तिला दूर केली. ती त्याला म्हणाली, अभय, तुझा हात कसा आहे? आणि तो काहीच न बोलता रूममध्ये गेला. दीक्षा पुन्हा नाराज होऊन खाली आली. आता तिला पुन्हा झोप लागलीच नाही. सकाळी तो आंघोळ करून गळ्यात टॉवेल टाकून खाली आला आणि त्याला तसं पाहून दीक्षाला थोडी लाज वाटली. पण अभयनं तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तो नोकराला म्हणाला, माझे प्रेस केलेले कपडे कुठे आहेत? मला सापडत नाहीत. आता दीक्षाच त्याचं सगळं करायची आणि ती म्हणाली, अरे आहेत ना तिथंच. तिचं ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुन्हा चिडून म्हणाला, मला सापडत नाहीत. आणि तो नोकरांना ओरडू लागला. नोकर म्हणाला, सर, दीक्षा मॅडमने ठेवले असतील, रोज त्याच ठेवतात. आणि अभय नोकरांना म्हणाला, दीक्षा मॅडमने ठेवले असतील म्हणजे? मग तुम्ही काय करता? तुम्हाला इथे झोपा काढण्याचा पगार मिळतो का? तुम्हाला आता मी सांगून ठेवतोय, माझी कामं तुम्हीच करायची. दीक्षा मॅडम काही इथं कायमच्या राहणार नाहीत, त्यामुळे माझी सगळी कामं तुम्ही करायची. मला कोणाचेही उपकार नकोत, असं त्यानं तिच्याकडे रागानं बघत म्हटलं. आता त्याचा राग दीक्षाला कळला होता. ती शांत झाली. तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. त्यानं अजूनही जखम बांधली नव्हती. तशीच्या तशी लाल जखमेची खून दिसत होती. जखम निश्चितच खोल होती. दीक्षा स्वस्थ बसतच नव्हती. तिचं हृदय फार कोमल होतं. ती म्हणाली, अभय, अरे पट्टी तरी बांध ना त्या जखमेवर. आणि तो तिचं काहीच नाही ऐकता बेडरूममध्ये गेला. तो तिच्याशी एकही शब्द बोलत नव्हता आणि बघतही नव्हता. मग तिने त्याला नेहमीप्रमाणे नाश्ता करताना काळजीनं विचारलं, अभय, रात्री तू कुठे गेला होतास? तुला कळतं का रात्रभर तू घरी नव्हतास? आणि आता अभयचं वागणं पूर्ण बदललेलं होतं. तो म्हणाला, दीक्षा, तुला हा अधिकार अजिबात नाही. मी कुठे गेलो होतो, कोणासोबत गेलो होतो हे विचारायला तू माझी बायको नाहीस. आणि तिचा चेहरा पडला. आणि पुन्हा माझ्या बेडरूममध्ये माझ्या परवानगीशिवाय जाऊ नकोस प्लीज, कारण ती बेडरूम आता माझी आणि जेसीची असणार आहे. त्यामुळे असं मॅरिड कपलच्या रूममध्ये येणं बरोबर दिसत नाही. हो ना? कारण तुला तर माहीतच आहे जेसीला कशी सवय आहे ते. लग्नानंतर आमची लाईफ वेगळी असेल ना, आणि आम्हाला नाही आवडणार कोणी असं आमच्या रूममध्ये आलेलं.
आणि हे ऐकून दीक्षाचा चेहरा झरझर उतरतो आणि ती थोडी चिडून म्हणाली, हे बघ मला काही हौस नाही तुझ्या रूममध्ये यायची, मी तर फक्त ते. आणि ती गप्प बसली. का गं सांग ना, कशाला आली होतीस? आणि ती गप्पच बसली. मनात चिडून म्हणाली, म्हणे लग्नानंतर लाईफ पूर्ण वेगळी असेल. काय वेगळी असेल? लग्नाच्या आधी जे करत होते तेच तर करणार, निर्लज्ज कुठले. पण म्हणजे आता अभय जेसीसोबत लग्न करायला तयार झालाच वाटतं. चला बरं आहे. पण हे बोलताना सुद्धा तिच्या छातीवर दडपण आलं होतं आणि ती मनात म्हणाली, पण अभय खरंच असा आहे का? लगेचच तो कसं काय जेसीसोबत लग्न करायला तयार झाला? रात्रीच तर माझ्यावर किती प्रेम करतो हे पटवून सांगत होता. ती त्याला म्हणाली, अभय तू निर्णय घेतलास जेसीसोबत लग्न करण्याचा? तो म्हणाला, हो. मी रात्रभर तिच्याकडेच होतो आणि खूप वेळ बोलणं झालं आमच्या दोघात आणि आम्ही निर्णय घेतला. दीक्षाने त्याच्यासाठी आज त्याच्या मनातलं ओळखून नाश्ता केला होता. काय करणार, तिची ती सवय असते आणि ती मनानंही इतकी चांगली असते की कसलीही अपेक्षा न ठेवता ती सगळं करत असते. पण अभयला मात्र आता तिच्याकडून फार अपेक्षा असतात, पण तो त्या दाखवत नसतो. त्यानं तिच्यापासून लांब राहायचं ठरवलं. तो नाश्त्याला बसला आणि दीक्षाने त्याच्यासाठी इडल्या केल्या होत्या. त्याने त्याच्या नोकराला हाक मारली आणि म्हणाला, आजपासून मी हे खाणार नाही, मला तुम्हीच नाश्ता बनवून द्यायचा. दीक्षा म्हणाली, अभय आता नाश्ता पण खाणार नाहीस का तू माझ्या हातचा? निदान मी आहे तोपर्यंत तरी मला करू दे ना. आणि अभय म्हणतो, दीक्षा तू हे विसरलीस का? त्या दिवशी आपल्यात काय बोलणं झालं? इतक्या लवकर तू लगेच कशी विसरतेस? का मुद्दाम करतेस? आणि तुझं परत जाण्याचं तिकीट मी बुक करेन. जरा काही इश्यू आहेत ते कंप्लीट झाले की तुझी सगळी तयारी करून देतो, तू जाऊ शकतेस. अभयचं असं सडेतोड बोलणं दीक्षाला फार जिव्हारी लागतं. ती म्हणाली, अभय अरे मी फक्त हे तुझ्यासाठी, तुला आवडतं म्हणून बनवलं. नको दीक्षा, तू गेल्यावर पुन्हा मला कोण असे लाड करून खायला देणार आहे? त्यापेक्षा मलाही आता सवय लागूनच घ्यायची नाही. आणि मी जर तुला पुन्हा विचारलं की तू हे सगळं का करतेस, तर तू पुन्हा म्हणशील की मी तुझ्यावर उपकार केले म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी तू माझ्यासाठी इतकं सगळं करतेस, माझी काळजी करतेस. तर प्लीज आता यापुढे माझ्यासाठी काहीच करू नकोस. आणि तिचा हिरमोड होतो. अभय पुढे म्हणाला, आणि तुलाच वाटतं ना की जेसी माझ्यासाठी चांगली बायको म्हणून योग्य आहे? तर तुझ्या बोलण्यावर मी खूप विचार केला म्हणून तर मी हा निर्णय घेतला आहे. आता तुला बरं वाटते ना हे ऐकून? अभय तिला मुद्दाम टोचून बोलत होता आणि म्हणाला, खरं तर मला तुझे आभारच मानले पाहिजेत. ती म्हणाली, का? अगं खरंच तू म्हणत होती तेच बरोबर होतं. मला आता समजलं आहे की जेसीच माझ्यासाठी योग्य पत्नी आहे. ती माझ्या घरच्यांची खूप काळजी घेईल बघ. ती एक चांगली सून होऊ शकते आणि लवकरच मी तिच्याशी लग्न करणार आहे. हे ऐकून दीक्षा कसनुसं तोंड करून हसते, पण आतून मात्र खूप वाईट वाटलं असतं तिला की अभयनं एका रात्रीत निर्णय घेतलासुद्धा. आणि अभय म्हणतो, दीक्षा तू आता या घरात पाहुणे आहेस, त्यामुळे आराम कर. तुला माझ्यासाठी किंवा घरासाठी काहीच करायची गरज नाही. हा पण तुला माझ्यासाठी काही करायचंच असेल तर एक काम करशील ना? आणि दीक्षा आनंदाने म्हणते, हो करेन ना. तू सांग तरी काय करू? अभय म्हणतो, तू जेसीला एक चांगली सून आणि आदर्श बायको बनवण्याचे धडे दे. तू आहेस तोपर्यंत मी तिला माझ्या घरी बोलावतो. तू तिला सगळं शिकव जेणेकरून ती माझ्या घरच्यांना सुद्धा आवडली पाहिजे. आता तुझ्यामुळेच आम्ही दोघं लग्न करतोय, मग करशील ना एवढं तू आमच्यासाठी प्लीज? आणि ती खाली मान घालून हो म्हणाली. आणि एके दिवशी जेसी घरात आली. दीक्षानं आधी सगळं घर कसं व्यवस्थित ठेवलं होतं, तिच्या पद्धतीने छान सजवलं होतं, पण जेसीने सगळं उलटंपालटं करून ठेवलं. दीक्षा तिला काहीतरी सांगायला गेली तर जेसी तिलाच म्हणाली, तू गप्प बस, आता मी त्याची होणारी बायको आहे, तू नाही, आणि हे घर माझं आहे. आणि दीक्षाला खूप राग आला. आता ही उलट्या काळजाची जेसी दीक्षामुळेच अभय तिला मिळत आहे हे विसरून गेलीसुद्धा. आणि दीक्षाला कुठेतरी थोडा पश्चाताप व्हायला लागला. ही जेसी तीच आहे का जी त्या दिवशी रडून अभयसाठी दीक्षाकडे प्रेमाची भीक मागत होती? आणि हे सगळं पाहून अभय मात्र खुश होत होता, कारण आता दीक्षा स्वतःच तिच्या डोळ्यांनी पाहिल आणि ठरवेल की जेसी त्याच्यासाठी किती योग्य आहे. आणि जेसीचं माझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही, कारण जेसीसारखी मुलगी कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही हे अभयला आता कळून चुकलं होतं. पण या दीक्षाला कोण सांगणार? भोळी भाबडी हळव्या मनाची दीक्षा. जेसीने 2 अश्रू काय गाळले आणि लगेच तिच्या वचनामध्ये अडकून बसली आणि दान दिल्यासारखं स्वतःचं प्रेम तिला द्यायला निघाली.
जेसी दीक्षाला बोलत होती आणि अभय मात्र सोफ्यावर आरामात बसून तिची गंमत पाहत होता. दीक्षाला आता कसलाच अधिकार नव्हता जेसीला विरोध करण्याचा. अभयसुद्धा काही बोलत नव्हता. दीक्षाला तर एकीकडे बरं वाटत असतं की तो तिच्यापासून दूर जातोय, तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय. पण तिचं मन तितकंच त्याच्याकडे ओढ घेत असतं. अभय व तिचं प्रेम होतं आणि अभयला त्याच्यावर प्रेम करणारी एक चांगली पत्नी मिळावी इतकंच तिचं मत होतं. पण आता अभयनं ठरवलेलं असतं की तिला तिच्या तोंडून आय लव्ह यू अभय हे तो म्हणायला लावेल म्हणजे लावेल. अभय दीक्षाला प्रेमाची जाणीव करून देत असतो. खरं तर जाणीव होती, पण त्याच्यावरचा हक्क ती दाखवत नव्हती आणि हेच त्याला दाखवून द्यायचं होतं. म्हणून हा सगळा खटाटोप. तिच्या मनाची घालमेल तिचे डोळे सांगत होते. जेसी तिला असं बोलताना त्यालाही फार दुःख व्हायचं, पण काय करणार. कुछ पाने के लिए कुछ खोना भी तो पडेगा. कारण आमच्या नात्याचा बॉन्ड खूप मजबूत आहे. तो असा सहजासहजी तुटणं शक्यच नाही. आता दीक्षा स्वयंपाकाची तयारी करत असते. अभय तिला म्हणतो, दीक्षा आता तुला काहीच गरज नाही, कारण तू या घरची काही दिवसांचीच पाहुणी आहेस. आता थोड्या दिवसात जेसी घरात येईल आणि तिला हवं त्या प्रकारे हे घर सेट करेल. आफ्टर ऑल आता आम्हालाच आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचं आहे. आणि हे ऐकून जेसीला खूप आनंद होतो. दीक्षाचा पडलेला चेहरा पाहून ती मनात म्हणते, आता अभय फक्त माझा आणि तुझा पत्ता कट. मग अभय म्हणतो, दीक्षा तू काय बनवत आहेस ते जेसीला सुद्धा बनवायला शिकव ना. नाहीतर एक काम कर, माझ्या आवडीचा एखादा पदार्थ तिला बनवायला शिकव. आता जेसीच्या फार जीवावर आलेलं असतं. तिनं तर किचनमध्ये तोंडसुद्धा पाहिलेलं नसतं कधी. पण तरीही दीक्षाला दाखवण्यासाठी ती किचनमध्ये शिरते आणि गॅस पेटवून काहीतरी करायला लागते आणि दीक्षा तिथंच बाजूला उपऱ्यासारखी उभा राहते. सगळं तिच्या हातातून निष्ठून चाललेलं असतं, पण याला तीच जबाबदार असते. ती तिच्या विचारात हरवून जाते. अभय तिच्यापासून लांब चालला आहे हे तर कळत असतं, पण काहीच करू शकत नसते ती. आणि अभय मनात म्हणतो, किती दिवस अशी गप्प बसशील, किती मन मारशील. कधीतरी तुला आय लव्ह यू म्हणावंच लागेल. मीही वाट बघतोय दीक्षा त्या दिवसाची, असं तोही विचार करत असतो. आणि अचानक जेसीच्या हातातून गरम पाण्याचं पातेलं पडतं. दीक्षाचा हात किचनच्या कट्ट्यावर असतो आणि सगळं पाणी दीक्षाच्या हातावर पडतं आणि थोडंफार जेसीच्या पायावर. दीक्षा वेदनेने कळवळत असते. तिच्या हाताची खूप आग होत असते आणि जेसी मात्र खूप इजा झाल्यासारखी उड्या मारत असते. नुसती ओव्हर ॲक्टिंग, दुसरं काय. आणि अभय जवळच असतो आणि तो जेसीच्या पायाजवळ बसून पायावर फुंकर घालत असतो आणि तिरक्या नजरेने दीक्षाकडे बघत असतो. त्याचा जीव फार तुटत असतो. तिच्या गोऱ्या नाजूक हातावर गरम पाणी पडून तो लाल झालेला असतो. नशीब फोड आले नव्हते. सगळ्यात जास्त दीक्षाला भाजलेलं असतं, पण तरीही अभय मुद्दाम जेसीची काळजी घेतो. तिला सोफ्यावर बसवतो, मलम लावतो. दीक्षा हे सगळं अश्रू भरलेल्या नयनांनी पाहत असते. तिला आधीचा अभय आठवत होता, तिची काळजी करणारा, तिच्या काळजीने कासावीस होणारा, अस्वस्थ होणारा. ती थंडीने गारठून गेली होती तेव्हा किती कासावीस झाला होता तो. पण आता सगळं उलटं झालेलं असतं. ती रूममध्ये जाऊन रडत बसते. मग तो नोकराला हाक मारतो आणि म्हणतो, दीक्षा मॅडमसाठी क्रीम द्या, त्यांच्या हाताला लावायला सांगा. तो मात्र अजिबात जागचा हालत नाही. दीक्षाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आधी दीक्षाला काटा टोचला तरीही धावत पळत येणारा अभय आता किती भाजला आहे तरीही काहीही फरक न पडल्यासारखा वागत होता हे तिच्या लक्षात येत होतं. म्हणून दीक्षाला वाईट वाटलं. असेच दिवसांमागून दिवस चाललेले असतात आणि एके दिवशी आईचा फोन आला. नेहमीप्रमाणे व्हिडिओ कॉलवर बोलताना आई म्हणाली, अभय दीक्षा कुठे आहे. आणि अभयने लांबूनच दीक्षाला दाखवली आणि हळूच तिला म्हणाला, आई तुझी सून चिडली आहे माझ्यावर. 2 दिवस झाले. आता मला तिला खूप मस्का मारावा लागतोय ग, त्यामुळे मी तुला नंतर कॉल करू का. आणि आता आईला वाईट नाही वाटलं तर तिला हसायला आलं आणि म्हणाली, नवरा बायकोच्या छोट्या छोट्या भांडणातूनच जास्त प्रेम घट्ट होतं. आता खरं तुम्ही दोघं मला नवरा बायको वाटत आहे. आतापर्यंत तुम्ही इतके चांगले राहत होता की मलाच शंका यायची, तुम्ही खरंच नवरा बायको आहात की नाटक करत आहात. कारण लग्न होऊनही भांडण नाही झालं तर ते नवरा बायको नाहीतच. चालू दे छान. आणि अभय म्हणाला, आई अगं पहिल्यांदा ती रुसली आहे. एक्सपिरियन्स नाही ना मला बायकोचा रुसवा काढण्याचा. मला आशीर्वाद दे ना की मी तुझ्या सुनेची समजूत काढेन आणि पुन्हा तिला पहिल्यासारखी करेन. आणि आई हसून म्हणते, तथास्तु, तुझी बायको लवकरच तुला मिळो.
चल आता ठेवते फोन, तू काढ तुझ्या बायकोची समजूत. असं म्हणून आई फोन ठेवते आणि अभय फोन बंद झाल्यानंतर फार मोठ्या आवाजात, दीक्षाला ऐकू जाईल असं नाटकी आवाजात म्हणाला, आई मी तुला खरं खरं सांगतो हां, दीक्षा आणि मी नवरा बायको नाही. तिचा माझा संबंध संपला आहे. आम्ही लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. यापुढे तू तिला तुझी सून म्हणू नकोस. आणि आई तू रडू नकोस आणि आजोबांना हे सांगू नकोस हां, त्यांना धक्का नाही सहन होणार. आई आई प्लीज मला माफ कर गं, ऐक ना. आणि हे ऐकून आता दीक्षाला फार वाईट वाटतं. आता घरच्यांशी बोलण्यासाठी सुद्धा अभयला दीक्षाची गरज उरली नाही असं तिला वाटलं आणि खूप मोठा धक्का बसला. ती पळतच त्याच्याजवळ गेली आणि अभयने कॉल कट केला असं नाटक केलं. आणि दीक्षा म्हणाली, अरे अभय जरा तरी विचार कर ना बोलताना, घरच्यांसमोर बोलतोस तू. आणि अभय बेफिकीरपणे म्हणाला, मग त्यांना कधीतरी हे सांगायला हवं होतंच ना, ते आत्ताच सांगितलं. काय व्हायचं ते होऊ दे. आजोबांना धक्का बसून काही झालं तर मी बघेन माझा मी. तुला काय फरक पडतो ग दीक्षा? तुला माझ्या फिलिंगची सुद्धा काळजी नाही. आणि दीक्षा चिडून म्हणाली, अशी कशी तुझ्या फिलिंगची काळजी नाही म्हणतोस तू? आणि अभय, अरे असं घरच्यांच्या इमोशन्सशी खेळताना तुला काहीच का वाटत नाही? आणि अभय तिला तिच्याच शब्दात पकडत म्हणाला, म्हणजे तुला माझ्या फिलिंगची काळजी आहे असं समजू ना मी? आणि ती गोंधळून म्हणाली, नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. मग तोही चिडून म्हणाला, मग जर तुला माझ्याच फिलिंगची काळजी नसेल तर तुझा आणि माझ्या घरच्यांचा काय संबंध आहे? ते माझ्या घरचे आहेत. त्यांना कसं ट्रीट करायचं, काय सांगायचं, काय खोटं बोलायचं, काय खरं बोलायचं ही मी ठरवेल, कळलं? तुझा काय संबंध आहे माझ्या घरच्यांशी? ज्या दिवशी तू माझं प्रेम नाकारलं त्याच दिवशी तुझा आणि त्यांचाही संबंध संपला. आता यापुढे माझ्या घरच्यांची त्यांची सून म्हणून जेसीच बोलेल, कळलं? तू अजिबात त्यांच्याशी बोलायचं नाहीस आणि मी घरच्यांना सांगून टाकेन. हळूहळू तेही करतील ॲक्सेप्ट. तू फक्त तुझी बॅग भरायला घे. आणि दीक्षा शांत झाली. अभय तर तिला आता वेळोवेळी कात्रीतच पकडत होता. आणि आज संध्याकाळी घरी येताना अभय जेसीसोबत आला, तेही तिच्या कमरेत हात घालून. जेसीनं दारू पिली होती. दीक्षा हे सगळं पाहत होती आणि तिला पाहून दीक्षाला खूपच शिसारी आली. ती त्या दोघांना अशी पाहून आतून फार तुटत होती. फार मोठं तोंड करून सांगून बसली होती ती की अभय तू दीक्षावर प्रेम कर, तिच्याशी लग्न कर, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. पण आता खूप अवघड होत होतं तिच्यासाठी त्या दोघांना एकत्र असं पाहणं. अभय मुद्दाम जेसीसोबत फार लगट करायचा, तिला जवळ घ्यायचा, मिठीत घ्यायचा. पण आता दीक्षा अभयला जेसीसोबत पाहू शकत नाही. का मला कसं तरी होतं याचं उत्तर तर तिला माहीत आहे, पण ती ते बोलू शकत नव्हती. कारण ती अभयवर प्रेम करते, तो तिचा नवरा आहे. त्याच्याही मनात तिच्याविषयी खूप प्रेम आहे. अभयपासून दूरही जाता येईना आणि त्याला प्रेमाची कबुली तर देताच येईना. आणि ही जेसी अशी, ही जर अशी अभयच्या घरच्यांसमोर गेली तर काय वाटेल त्यांना? खरंच ही अभयसाठी योग्य आहे का? असं वाटून मग जेसीला दीक्षा म्हणाली, जेसी अगं अभयवर तुझं प्रेम आहे ना, मग तू अशी दारू का पिलीस? अगं त्याच्या घरच्यांना हे नाही आवडणार. हे बघ आतापर्यंत तू जे करत होतीस ते आता इथून पुढे तुला करून चालणार नाही. आणि आता जेसी तर खूपच तोऱ्यात होती. आता अभयनेच तिला त्याची बायको म्हणून डिक्लेअर केलं होतं. आणि मग आता तिचं कुणाला घाबरणं आणि दीक्षाला घाबरणं शक्यच नव्हतं. मग दीक्षाचा तरी मान का राखेल ती आणि तिचं का ऐकेल? आणि ती दीक्षाला म्हणाली, हे यू जस्ट शटअप, तू गप्प बसायचं, कळलं? हे घर माझं आहे, तुझं नाही. तो फक्त या घरात काही दिवसांची गेस्ट आहेस आणि मी आधी जशी होते तशीच राहणार. कोणासाठी स्वतःला बदलायला मी तुझ्या इतकी मूर्ख नाही. आणि अभयच्या घरच्यांचं म्हणशील तर मला काहीही देणं घेणं नाही. मला फक्त अभय हवा आहे, कळलं? मी काही एंटरटेन करू का त्याच्या घरच्यांना? घ्या आता दीक्षाच्या डोक्यात वाजल्या शिट्ट्या. ही चांगली सून आणि पत्नी होणं एका जन्मात नाही तर 7 जन्मात सुद्धा शक्य नाही. दीक्षाचा जेसीनं खूप अपमान केला होता आणि तीही दीक्षाला म्हणाली, आणि पुन्हा माझ्या आणि अभयच्या बेडरूममध्ये न विचारता यायचं नाही.
गॉट इट? जेसी दारूच्या नशेत काय बाय बडबडत होती आणि ते ऐकून अभयला तिचा खूप राग येत होता. दीक्षाचा अपमान त्याला सहन होत नव्हता, पण काय करणार? त्या वेडीलाच कळत नव्हतं की तिने माकडाच्या हाती हिरा दिलेला आहे. त्याला त्याची काय किंमत काच समजून तो फेकून देणार. या जेसीची काडीची लायकी नाही दीक्षासमोर उभा राहायची. आज दीक्षा जर माझं ऐकत असती तर जेसीसोबत त्यानं एकही क्षण काढला नसता. जेसीची लायकी त्यानं तिला दाखवूनच दिली असती. असं म्हणत अभय एक दीर्घ सुस्कारा सोडतो आणि मनात म्हणाला, पण काय करू आता? माझ्या बायकोला जर तिचा नवरा दुसऱ्याला द्यायची सवय आहे, दान दिल्यासारखा, मग तिचे कान टोचायचे असतील तर मला हे केलंच पाहिजे. मला जेसीला सहन करावंच लागेल. आता दीक्षाने जेसीचं बोलणं ऐकून कसनुसं तोंड केलं. बारीक तोंड करून ती अभयकडे पाहिलं तिनं. जसं तेव्हा जेसीने दीक्षाचा अपमान केला होता आणि अभयला तो अजिबात सहन झाला नव्हता. त्यांची एंगेजमेंट झाली होती तरी अभयने जेसीच्या कानाखाली मारली होती आणि तिच्या हाताला पकडूनच तिला घराच्या बाहेर काढलं होतं. दीक्षाला वाटलं आताही त्याला असाच राग येईल की काय, पण असं तर काहीच झालं नाही. दीक्षाची खोर निराशा झाली, कारण अभयने खालचावट बाहेर काढून दोन्ही खांदे उडवले आणि म्हणाला, मी काय करू? तुलाच ती योग्य वाटली ना, आता ती कशी सून आहे ते तूच बघ. मी तर माझ्या बायकोचं ऐकणार, म्हणजे जेसीचं. आणि हे ऐकून दीक्षा पाय आपटत बाहेर निघून गेली आणि अभय दीक्षाला पाय आपटत जाताना पाहून म्हणाला, सॉरी दीक्षा. आता दीक्षाला जेसीचं वागणं खटकून ती काय निर्णय घेणार हे पुढच्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे. आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक दिले आहेत. त्या लिंक फॉलो करा आणि कथांचा आनंद घ्या. धन्यवाद.